गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आलो आहे आत्ता कोलालंपूरच्या एअरपोर्टवर, म्हणजे मलेशियामध्ये आहे. काल आम्ही पुण्यावरून त्रिवेंद्रमला आलो आणि त्रिवेंद्रमहून डायरेक्ट आता इथं कोलालंपूरमध्ये आलो आहे. पुढचे 6 दिवस आम्ही आता मलेशिया कोलालंपूरमध्ये फिरणार आहोत आणि एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला बघूया आपण आता हे मलेशिया कसं आहे. 5 जण आम्ही आलेलो आहेत. माझ्याबरोबर आहे पूजा, पल्लवी, अमोल आणि गोकुळ. तर सगळं रॉ फुटेज मी तुम्हाला दाखवणार आहे. तिथून आम्ही आता सिटी सेंटरला जाण्यासाठी बस घेणार आहोत. 1 तास बसला लागणार आहे असं सांगितलं जात आहे. तर प्रत्यक्षात आपण पाहूया. तर चलो. 9:15ची बस आहे. एअरपोर्ट कोस्ट टू कोलालंपूर सिटी. आता इथं काढण्यासाठी विचारलं जात आहे. पण आपण ऑलरेडी तिकीट काढलं आहे ना. मग आता तिकीट काढलं आहे ते आपला नंबर टाकून तिथे हे करा ना. ऑप्शन असेल ना पास काढायचा. तर आता हे चाललं आहे तिकीट काढायला. पवनाची आमची गाडी आहे. सगळे प्रयत्न करतात बघा. आता ही असं आहे, कुठल्याही ट्रॅव्हल एजंटकडून आम्ही बुक केलेलं नाही. डायरेक्ट सगळं स्वतः बुक केलेलं आहे. त्याच्यामुळे बघत बघत सगळं होतं आहे काम. तर मित्रांनो, सिटी सेंटरला जाण्यासाठी आम्ही बस बुक केली होती रेड बसवरून. आता इथं काय काउंटर आहेत दाखवतो. काय काउंटर आहेत ते डायरेक्ट तिकीट काढू शकतो. आणि हे जे काउंटर आहे जे आपण ऑनलाईन बुक केले हे त्यांना आपलं तिकीट दाखवायचं आणि तिथून आपल्याला तो बोर्डिंग पास मिळतो. त्याच्यानंतर त्या मार्गे जाऊन तिथं बाहेर एक्झिटला थांबायचं. 9:15ला बरोबर आपली बस आहे. आता सध्या आहोत मला कोलालंपूर एअरपोर्टवर. कसं आहे आमच्याकडे ब्लॉगर झाले. 5 माणसं त्यात 4 ब्लॉगर. म्हणजे आता मलेशियाचं काय होणार. तर बसनं जाणार आहेत आपण. आणि इथं पुढं बस येईल रेड बस. म्हणजे रेड बसवरून बुकिंग केलेलं आहे. तर इथली कुठली बस आहे आपल्याला आल्यानंतर प्रत्यक्षात कळेल. मित्रांनो, A6ला आता ही सिटी सेंटरला जाण्यासाठी गाडी आली आहे. या गाडीत बसून आपण आता कोलालंपूरला जातो आहे एअरपोर्टवरून. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे कोलालंपूर सिटीमध्ये. आणि आता इथं सगळ्या आमच्या गँगला सिम कार्ड वगैरे घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ते सिम कार्ड वगैरे घेतो आणि त्यानंतर रूमवर जायचा प्लॅन आहे. रूमवर जाऊन फ्रेश वगैरे होऊन मग आमची खऱ्या अर्थानं टूर सुरू होणार आहे. जायचं आहे ना 5 वाजता. ओके, कॅश कुठं दे मग ग्रीन इथे टाकायचं. चालेल का इथं का वरी वरी चालेल. एक मिनिट ये 5 कॉईन पडतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मेट्रोचं पहिल्यांदा तिकीट घेतलं म्हणता येईल. ओके. आणि उर्वरित 3.5 कॅश तुला आता चिल्लर टाकेल खाली इथं करणे. मेट्रो स्टेशनवर आता आम्ही पसारसनीला चाललो आहे. तिथं आमचं हॉटेल आहे तिथं. त्याच्यामुळं हॉटेलला जाऊन फ्रेश होऊन फिरायला परत सुरुवात होईल. आता आम्ही मेट्रो कार्ड काढणार होतो पण ते जरा महाग जात आहे. त्याच्यामुळं नेक्स्ट स्टेशनला दुसऱ्या ठिकाणी कुठंतरी काढता येईल असा विचार झाला आणि तिकीट काढून आम्ही आता निघालो आहे. तर भाईलो, आता तुम्हाला मलेशियातली मेट्रो ट्रेनची सफर घडवून आणतो. चलो. ट्रेनमध्ये गर्दी आता मुंबईच्या ट्रेनसारखी असं दिसायला लागले. क्या बात आहे. चलो. अय भाऊ लोक इकडं
बरं चला इकडं जायचं म्हणतात भाऊ लोक. एवढ्या गर्दी बिर्दीत आता आपल्याला जायचंय, पण लोकलची काय आठवण येत नाही. लोकल एवढी गर्दी नाही, गर्दी आहे पण लोकल इतकी नाही. आणि पहिलं स्टेशन आपलं पसार सेनी आहे ना, तर चला हां लगेच उतरायचं. इथं थांबा, बाहेर खूप जास्त जाऊ नका. ही आहे मेट्रो ट्रेन. पसारसेनीला आता आम्ही बायलोग पसारसेनीला उतरलो. पसारसेनी आणि माझ्या मागे दिसते तुम्हाला मेट्रो. आणि इथून आम्ही आता हॉटेलकडे जायचंय. पण सगळे आधी एका ठिकाणी अरे बायलोग आता बघा तुम्ही बघा ब्लॉगर झाले सगळे. आता हे आमच्यासोबत सगळे ब्लॉगर आहेत. पण आता मी तुम्हाला जगातली नंबर 2 ची उंचीची हे दाखवतो आहे, बिल्डिंग दाखवतो आहे. आणि ही ती बिल्डिंग आहे जगातली 2 नंबर उंच बिल्डिंग आहे. बघा इकडे ब्लॉगर सुरू आहे, इकडे एक ब्लॉग सुरू आहे. इकडे काय करतो तर ही जगात ब्लॉगरची संख्या लय झाले. त्यामुळे आता तर मित्रांनो मी उभा आहे आता जगातल्या 2 नंबर उंच बिल्डिंग पाशी. मी आहे मलेशियामध्ये कोलालंपूरमध्ये. तुम्ही बघू शकता ही जगातली 2 नंबरची उंच बिल्डिंग आहे. आणि या रस्त्यावर आता मी फिरतोय. आम्ही आता हॉटेल चेक इन 3 वाजता आहे, त्यामुळे हॉटेलवर सगळं सामान ठेवून आता रस्त्याने आम्ही फिरायला सुरू केलं आहे. अशा पद्धतीने हे मलेशिया आहे. आणि बघा इथं क्या बात आहे, हे वेगळ्या जगात आलो असं वाटायला लागलंय. आणि इंडियन रेस्टॉरंट हुडका आहे का इंडियन रेस्टॉरंट मिळेल म्हणतो हां. तर आम्ही आता बऱ्याच जणांना विचारलं इंडियन रेस्टॉरंट आहे का इथं कोलालंपूरमध्ये. तर बघूया त्या 2 नंबर बिल्डिंगचं नाव काय जगातल्या उंच? मर्दिका 118 किंवा 118. मर्दिका 118 बिल्डिंगपासून आता आम्ही पुढे चाललो. ही सिस्टीम नवीनच केली आहे बघा. इकडं जा असं मधनं फिरता येतं वरती. हॅलो जो खाली तो पत्रा लावून घेतला प्लास्टिकवाला. आणि मर्दिका बिल्डिंगच्या कोलालंपूरच्या रस्त्याने सुद्धा रस्त्यावर सिगरेट डायरेक्ट वाढतात लोक. मला वाटायचं भारतातच होत आहे असं, पण नाही. होय गोकुळ मला वाटायचं रस्त्यावर सिगरेट भारतात वाटते पण इथं पण वाढतात. हा होय मीना बाजार म्हणायचं ना याला. मीना बाजार ना दिल्लीतच आहे का मीना बाजार? आता इथला हा कोलालंपूर मधला मीना बाजार आहे. म्हणजे तुळशीबाग. हा तर पुण्यात जशी तुळशीबाग आहे तसं ही पुण्यात जशी तुळशीबाग आहे तशी कोलालंपूर मधली तुळशीबाग आहे. दिल्लीत जसं मीना बाजार आहे तसं आता ह्या बाजाराचं नाव मी पण शोधतोय. सापडल्यानंतर तुम्हाला कळवतो मित्रांनो. आता खऱ्या अर्थानं ही कोलालंपूरमधली तुळशीबाग वाटायला लागली. इथं परफेक्ट गर्दी झाली आहे. प्रत्येकजण आपल्या ह्याच्यात इथं खाण्याच्या वस्तू आहेत, परत खरेदी विक्री एकदम छोट्या छोट्या कमीत कमी किमतीमध्ये वस्तू आहेत. आणि हे स्ट्रीट आहे. कुठली स्ट्रीट आहे अमोल? ही पेटालिंग स्ट्रीट. पेटालिंग स्ट्रीटला चायना टाऊन म्हणतात त्याला. ह्या चायना टाऊनच्या स्ट्रीटमध्ये आम्ही आहोत. आणि गर्दी फुल्ल आहे, लोक एन्जॉय करत आहेत. व्हरायटी ऑफ वॉचेस बघायचे एकदम स्वस्तात. सेम तुळशीबाग. तुळशीबागात आम्ही कोलालंपूरच्या तुळशीबागेत आम्ही फिरतो पाहिलं. कसं वाटतं तुळशीबाग बघून कोलालंपूरचे? एकदम गोको सर. अरे ये क्या है भाई? खरेदी करतोय. अरे हे काय क्या आहे? 9.2 जवळजवळ 200 रुपयाला आहे ती. कुठं आहे ती काय 10 दिरामला 9.90. बोला मित्रांनो मलेशियातल्या राजभवन हॉटेलमध्ये जेवायला आलं. हे इंडियन रेस्टॉरंट आहे आणि मस्त रेस्टॉरंट आहे. तुम्हाला दाखवतो हे रेस्टॉरंट. जेवण चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यात आम्ही जेवण झाले सगळे टोटल. हा आपला काय दिसना, पण हे असं हॉटेल आहे. आणि आमच्याकडे बरेचसे ब्लॉगर असल्यामुळे सगळे बडबडच करत असतात, त्यामुळे तुम्हाला मी डायरेक्ट रस्त्यावर घेऊन जातो. आणि ह्या घूम रहे हे मलेशिया की गलियों में तुम्हाला दाखवतो. इथं मेट्रो बघा वरी चालले दिसते. मित्रांनो
आम्ही फिरतोय कोल्हापूरच्या रस्त्याने. बघा इथं किती शिस्त आहे, रस्ते एकदम परफेक्ट आहेत आणि शिस्त पण तेवढीच आहे. एकदम सगळे सिग्नल पाळले जातात. माणसं सुद्धा चालत असताना इथं बघा ही अशा पद्धतीने सिग्नल असतो आणि ज्यावेळेस जो ग्रीन होईल त्याच वेळेस लोक चालत जातात येतात. ही खूप मोठी इथलं कौतुक करायसारखी गोष्ट आहे दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थात. फुलं के यहाँ गए देखो, ही ओरिजिनल फुलं आहेत मित्रांनो, ओरिजिनल फुलं. क्या बात है, जबरदस्त. रोज फ्लावर बुक मार्केट भारी आहे. फुलांच्या मार्केटमध्ये आलो आहे आपण. फुलांचं मार्केट नाही असं, पण हे इथं बुके बनवले जातात. खूप सुंदर. वा क्या बात आहे. हे गुलाबाचे फुलं आहेत सगळी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये. बघा ही पण वेगळं गुलाब आहे. खूप साऱ्या रंगाची फुलं, खूप साऱ्या रंगाची आपल्याला हे मिळतात. ते सगळे फुलं आपल्या भागात मिळतात. या फुलाची मात्र स्टाईल काहीतरी वेगळी दिसते मला. पण वेगळ्या प्रकारचं बुके गार्डन असं म्हणायला हरकत नाही इथं. कस्तुरी वॉक आणि ते जबरदस्त असे समोर मेट्रो स्टेशन आहे. मित्रांनो दुपारी आता 2 तास विश्रांती घेऊन आपण कोल्हापूर शहर एक्सप्लोर करायला निघालेलो आहोत. आमचे सगळे ग्रुप हा झालेला आहे आणि ब्लॉगर जास्त तयार झालेत. तर हा आहे संध्याकाळी 5 वाजताचा मोसम किंवा वातावरण म्हणू शकतो आपण. तर आता ट्विन टॉवरला जायचं असा प्लॅन सुरू आहे. तर अमोल सर आमचे गाईड आहेत या ट्रिपमध्ये. काय म्हणतात बघूया. मित्रांनो आता बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा आम्ही आता ऊसाचा रस पितोय. ऊसाचा रस आहे इथं 5 रिंगीटला आणि भारतात तसं म्हणलं तर याची किंमत झाली जवळपास 110 रुपये. आणि असं आहे आपण आता ट्राय करायला हरकत नाही. परफेक्ट सेम तसाच लागतोय, किंमत जास्त आहे पण ठीक आहे. आता ही समोर आहे ती जगातली 2 नंबरची उंच बिल्डिंग आहे. त्याच्यासमोर हा ऊसाचा रस आम्ही पितोय. तर मित्रांनो आम्ही आलो आता पसारसैनी मेट्रो स्टेशन आणि इथून आम्ही आता कांपिंग बारूला चाललो आहे. तिथं पेट्रोनॉस टावर आहे आणि ते बघण्यासाठी आता आम्ही चाललो आहे. इथं अशा पद्धतीनं तर आपण आलो कांपिंग बारूला मेट्रो स्टेशनला पेट्रोनॉस टावर बघायला चाललो आहे. आणि हे आहे काय म्हणायचं त्याला, एलिव्हेटर बसून जरा आनंद घेतोय मलेशियामध्ये. पुण्याचे कोण इथं उतरतो त्या इकडे सर आता मोवा कॅमेरा च्या गावात. मित्रांनो आपण आलोय आणि या क्षणी मला दिसतोय हा पेट्रोनॉस टावर. तुम्हाला पण दिसत असेल. खूप मस्त आणि भारी. या मेट्रो स्टेशनवरूनच हा जो व्ह्यू दिसतो हा एकदम स्वर्गीय व्ह्यू आहे. तुम्ही बघा मी तुम्हाला दाखवतो. क्या बात आहे. सुंदर असं हे नजारा आहे. मध्ये चंद्र दिसतोय. सगळं जुळून आलं. संध्याकाळच्या वेळी आल्यामुळं लाइटिंग बिटिंग लावलेली आहे. पेट्रोनॉस टावर बघायचं आहे त्याच्यामुळं आधी आम्ही सुरुवातीला सोलोमा ब्रिजवर जातोय. ते हे ब्रिज आहे त्याच्यामुळं ठीक आहे, काय अडचण नाही. तू जा ना प्रवीण सोबत. बाय. मित्रांनो चला हेलॉम ब्रिजवर आपण आलोय आणि इथून अजून हा नजारा अजूनच सुंदर दिसतोय पेट्रोनॉस टावरचा. मलेशिया 2025 ते लोगो लावलाय आणि त्याच्या पलीकडे आपल्याला दिसतोय पेट्रोनॉस टावर आणि मी एक्झॅक्ट पेट्रोनॉस टावरपाशी उभा आहे. पण आता अंधार पडला आहे त्याच्यामुळे तसं ते क्लिअर दिसत नाही चित्र. पण तुम्हाला मी दाखवतो पेट्रोनॉस टावर.
पेट्रोनॉस टावर. पेट्रोनॉस टावरच्या एक्झॅक्ट समोर हे आहे सॅलम ब्रिज, कनेक्टिंग ब्रिज आहे हे. मेट्रोतून आल्यानंतर ह्या ब्रिजून आले की आपल्याला समोर एक्झॅक्ट इथं पेट्रोनॉस टावर दिसतं. त्याच्यामुळं आणि या ब्रिजवरून सगळ्यात जास्त फोटो काढले जातात. तो हाच ब्रिज आहे. इथं खूप सारे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले जातात पेट्रोनॉस टावरचे. तर मित्रांनो आपण आलो आता पेट्रोनॉस टावरच्या एक्झॅक्ट खाली. मी तुम्हाला दाखवतो हे पेट्रोनॉस टावर इथून कसं दिसतंय. आता हा चौथा अँगल आहे पेट्रोनॉस टावरचा तुम्हाला दाखवायचा. खूप जबरदस्त असं हे पेट्रोनॉस टावर आहे आणि खूप फेमस देखील आहे हे पेट्रोनॉस टावर. मलेशियाला आलेला प्रत्येक माणूस इथं आल्याशिवाय राहत नाही आणि जबरदस्त खाली गर्दी पण दिसते. बऱ्यापैकी लोक फोटो काढतायत पेट्रोनॉस टावरच्या तिथं. आपण बघूया त्याला वरी आपल्याला आता किती मजल्यापर्यंत जाऊ देतात काय माहीत नाही, पण याच्यासाठी पण तिकीट आहे आणि आपण तिथं जाणार आहेत. चाललोय आता माझ्या मागे दिसतंय प्लेट टावर आहे. तर वायलो आपण जातो पेट्रोनॉस टावर. तुम्हाला दाखवतो माझ्या मागे हे आहे पेट्रोनॉस टावर आणि तिकडं चाललोय आपण पेट्रोनॉस टावर. माझ्या बरोबर आहे हा आमचा कॅमेरा. नमस्ते. नमस्ते. पेट्रोनॉस टावरच्या आतमध्ये आलोय. मला असं वाटतं इथं आल्यावर असं कळतं की आता दिसते असे पेट्रोनॉस नावाची गाडी आहे रेसिंगची आणि त्याच्यावरून या टावरचं नाव ठेवलेलं दिसतंय आणि इथे ही गाडी लावली आहे बघा. आणि पुढं मॉल आहे आणि तिकीटसाठी आता आम्ही जातोय स्काय ब्रिज 41 आणि स्काय डेक 86. बरंच काय काही तर वापरलेलं दिसते. 1995 मध्ये हे बिल्ड केलंय आणि तिथून आता डबल डेकर